मॉर्निंग, मी प्राजक्त तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी. मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मेट्रोचे हे दोन्ही बहुप्रतीक्षित टप्पे प्रवासी सेवेमध्ये येणार आहेत. त्याशिवाय TBMद्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाची सुरुवात आणि BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केलं जाणार आहे. मुंबईत सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत आणखी 2 नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत. तर मेट्रो मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1, मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 चं लोकार्पण होणार आहे. मुंबई शहर आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे. सध्या मुंबई मेट्रोचं जाळं 90 किलोमीटरवरून 2026 पर्यंत 120 किलोमीटर टप्पा पार करणार आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुंबईत सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत आहेत आणि आणखी 2 नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत. मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1, मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 चं लोकार्पण होणार आहे. मुंबई शहर आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे. तर पुढची बातमी पाहूयात. मुंबईच्या दळणवळण क्षेत्रामध्ये आणखी एक आधुनिक पाऊल खरे तर पडणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच BKC येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता प्रस्तावित असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन आज पार पडणार आहे. MMRDA द्वारे राबवला जाणारा हा देशातला पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प ठरणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईच्या दळणवळण क्षेत्रामध्ये आणखी एक हे आधुनिक महत्त्वाचं पाऊल पडतंय. वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच BKC येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन आज होणार आहे. MMRDA द्वारे राबवला जाणारा हा देशातला पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प ठरणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे. एस्थेटिक कॉरिडॉरवरून पॉड टॅक्सी जे आहे ते पॉड टॅक्सी पण एक फार एस्थेटिक व्हेकल असतात आणि त्या व्हेकलमध्ये 6 लोक ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम बसू शकतात आणि हे सगळे ऑटोमॅटिकली चालू असतात. सो स्टेशन इज गिवन. टॅक्सी जी आहे ते एक त्या स्टेशनमध्ये येतील, त्या ठिकाणी त्या टॅक्सीचं दार जे आहे ते आपोआप उघडतात, लोक बाहेर येतात, आपोआप बंद होतात, लोक आतमध्ये बसून गेल्यानंतर बंद होतात आणि ते टॅक्सी जी आहे ते ट्रॅव्हल करते. इट्स अ व्हेरी सेफ अँड व्हेरी गुड मोड ऑफ ट्रॅव्हल. आणि आपण आता जे BKC मध्ये हा पॉड टॅक्सीचा प्रकल्प करतो आहे, हे निश्चितच BKCचे ऑफिस गोअर्स जे आहे त्या ऑफिस गोअर्सचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे फ्रॉम बँड्रा स्टेशन टू कुर्ला स्टेशन आणि मध्ये जे आहेत लाईन 3 आणि आमचे लाईन 2B, हे सगळ्यांचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक चांगला सोल्युशन असणार.